नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. यापूर्वी आपण व्हिडिओ क्रमांक 182 हा जो व्हिडिओ केलेला आहे तो सिलिंग मध्ये जे जमिनीचं वाटप झालं ते वर्ग 2 म्हणून झालं होतं. त्या जमिनीच्या वर्ग 1 होण्याचा प्रारूप कायदा आला होता. त्याच्या संदर्भात लोक सारखं विचारत आहेत की त्याचा GR आला का, त्याचं काही परिपत्रक आलं का. सुदैवानं परवा म्हणजे 8 फेब्रुवारी 2024 रोजी असं परिपत्रक शासनाने आता निर्गमित केलं आहे आणि ज्या तारखेपासून हा कायदा राजपत्रात प्रसिद्ध होईल त्या तारखेपासून वर्ग 1 करण्याबद्दलची कार्यपद्धती स्पष्ट करण्यात आलेली आहे. हे पाहते हे शासन परिपत्रक आहे. महाराष्ट्र शेत जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1961 सुधारणा अधिनियम 2023 अन्वये कलम 28(1) मध्ये केलेल्या सुधारणेच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना हा 8 फेब्रुवारी 2024चा म्हणजे अलीकडचा शासन परिपत्रक आहे. आणि या शासन परिपत्रकामध्ये हे वर्ग 1 करण्याची जी कार्यपद्धती आहे ती अत्यंत स्पष्टपणे दिलेली आहे. त्यामध्ये 4 भाग दिलेत. एक, ज्या जमिनी पूर्वी वर्ग 1च्या होत्या त्यावेळी औद्योगिक उपक्रमांना लावण्यात आल्या होत्या आणि त्यांच्याकडे त्या सरप्लस झाल्या, म्हणजे खंडकऱ्यांनी ज्या जमिनी औद्योगिक उपक्रमाकडे लावल्या आणि त्या सरप्लस झाल्या, लावताना जर त्या वर्ग 1च्या होत्या, सरप्लस झाल्यानंतर त्या शासनाकडे गेल्या, शासनाने जेव्हा ते वाटप केल्या तेव्हा त्या वर्ग 2 म्हणून दिल्या. अशा ज्या जमिनी आहेत त्या आता कोणताही नजराना, कोणतंही अधिमूल्य न देता वर्ग 1 करण्यात येतील, कारण त्या पूर्वी वर्ग 1 होत्या. शासनाने जेव्हा सरप्लस ठरवल्या त्यापूर्वी त्या वर्ग 1 होत्या, म्हणून त्या वर्ग 1 करण्यात येईल. आणि त्यासाठी आता तहसीलदार यांनी एका गावात अशा जमिनी किती आहेत त्याची यादी करायची आहे आणि त्या आपोआप वर्ग 1 झाल्या आहेत त्याचा एकच आदेश पारित करायचा आहे. म्हणजे आता लोकांनी, म्हणजे जमीनधारकांनी शासनाकडे किंवा तहसील कार्यालयाकडे आता जाण्याची देखील गरज नाही. त्या आपोआप वर्ग 1 झालेल्या आहेत असं आता या शासन परिपत्रकामध्ये लिहिलेलं आहे. ही फार मोठी चांगली क्रांतिकारी असं बदल किंवा कार्यपद्धती यामध्ये दिलेली आहे. डीम्ड क्लास 1 ज्याला आपण म्हणतो तसं डीम्ड क्लास 1. पुन्हा स्पष्ट करतो, ज्या जमिनी औद्योगिक उपक्रमांना लावताना वर्ग 1च्या होत्या त्या जमिनी त्यांच्याकडे सरप्लस ठरवण्यात आल्या आणि शासनाने ताब्यात घेतल्या, त्या वाटप केल्या आणि वाटप केल्यानंतर त्या खंडकऱ्यांना मिळाल्या. अशाच्या जमिनी ज्या पूर्वी वर्ग 1च्या होत्या त्यांना वर्ग 2 म्हणून दिलेल्या असल्या तरी आता वर्ग 1 करताना कोणताही नजराना भरण्याची आवश्यकता नाही. त्या एका गावात अशा जमिनी किती आहेत त्याची यादी तहसीलदारांनी करायची आहे आणि प्रत्येक गावासाठी एक आदेश पारित करून त्या आपोआप वर्ग 1 झाल्या आहेत असं घोषित करून त्याप्रमाणे फेरफार घेऊन 7/12 नोंदी करायच्या, अशी कार्यपद्धती आहे. आकडा दुसरा क्रमांक काय आहे, जेव्हा औद्योगिक उपक्रमांना जमिनी लावल्या किंवा ज्या जमिनी अतिरिक्त ठरविण्यात आल्या तेव्हा त्या वर्ग 2च्या होत्या, त्या शासनाने ताब्यात घेतल्या आणि नंतर त्या भूमिहीनांना वाटल्या किंवा खंडकऱ्यांना वाटल्या. खंडकऱ्यांना देताना वर्ग 2च्या दिल्या, पूर्वी त्या वर्ग 2च्याच होत्या अतिरिक्त ठरताना आणि देतानाही वर्ग 2च्या झाल्या. अशा बाबतीत मात्र त्या जमिनी कोणत्या वर्ग 2च्या होत्या, वतनाच्या होत्या, कुळकायद्याच्या होत्या की शासनाच्या होत्या, त्या वर्ग 1 करण्यासाठीचे जे नियम आहेत ते वर्ग 1 करण्यासाठीचे नियम याला लागू पडतील. त्यासाठी प्रायर परमिशन म्हणजे सक्षम अधिकाऱ्याची परवानगी, म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी, आणि त्यासाठी लागणारं जे अधिमूल्य किंवा नजराना असेल तो त्यांना द्यावा लागेल. तिसरा मुद्दा, ज्या जमिनी यापूर्वी वर्ग 1च्या होत्या, अतिरिक्त ठरल्या, त्या भूमिहीनांना किंवा खंडकऱ्यांना दिल्या तेव्हा वर्ग 2 झाल्या, त्यांनी रितसर सक्षम अधिकाऱ्याची परवानगी भरून आणि त्यांनी सांगितलेल्या नजराना भरून विक्री केल्या. अशा ज्या जमिनी आजही वर्ग 2 आहेत त्या जर पूर्वीच्या वर्ग 1च्या होत्या तर त्या आता आपोआप कोणतंही मूल्य न भरता वर्ग 2च्या होतील आणि ते देखील तहसीलदारांना करावं लागेल.
मात्र त्या जर का वर्ग 2च्या असतील तर त्यासाठी त्यांनी ऑलरेडी नजराना भरलेला आहे. त्यासाठी फक्त त्या कायद्याप्रमाणे तो नजराना भरला आहे की नाही, त्या कायद्यातल्या त्या नियमाप्रमाणे त्याची खातरजमा करण्यात येईल आणि ते देखील नियमानुकूल करण्यात येईल. आता चौथा मुद्दा आपण पहिला वर्ग 1 होत्या, वर्ग दु अतिरिक्त ठरल्या आणि त्यांच्यासाठी कुठलाही नजराना नाही. दुसरा आपण पाहिला वर्ग 2 होत्या आणि त्या वर्ग 2 म्हणून दिल्यात, पण त्या वेगवेगळ्या कायद्याखाली असल्यामुळे त्या कायद्यात वर्ग 1 करण्याची जी तरतूद आहे, म्हणजे आता सरकारी जमिनी असतील तर शासनाने 2019चे नियम केलेले आहेत. वतनाच्या असतील तर 25% नियम केलेला आहे. कुळ कायद्याच्या असतील तर फक्त 40 पट भरण्याचा नियम केला आहे. तेव्हा त्यावेळेस त्या कशा होत्या, अतिरिक्त ठरवल्या तेव्हा, त्यावर ते अवलंबून आहे. आता तिसरा मुद्दा आपण पाहिला की अतिरिक्त जमीन दिली, वर्ग 2 म्हणून दिली, त्यासाठी रीतसर परवानगी घेऊन विक्री केली आणि त्यासाठी नजराना भरलेला आहे. फक्त तो आता त्या कायद्याप्रमाणे बरोबर भरला की नाही, म्हणजे कुळ कायद्याप्रमाणे होती का वतनाची जमीन होती का शासनाची जमीन होती का वन जमीन होती, ते सगळं पाहिलं जाईल आणि ऑलरेडी भरलेला नजराना किती आहे, तो जर त्या नियमाप्रमाणे बरोबर असेल तर ती जमीन आपोआप वर्ग 1 करण्यात येईल. आणि आता चौथा प्रकार आहे तो म्हणजे जमीन वर्ग 1 होती की वर्ग 2 होती, काही का असेना, ती अतिरिक्त ठरली, शासनाने ताब्यात घेतली आणि त्यानंतर ती भूमिहीनांना किंवा खंडकऱ्यांना दिली, तेव्हा वर्ग 2 म्हणून दिली. त्यांनी परवानगी न घेता, अशी वाटप केलेली जमीन त्यांनी परवानगी न घेता विक्री करून टाकली आणि अशी विक्री केलेली जी जमीन असेल, अशा जमिनीच्या बाबतीत मुद्दा असा आहे की आता ती वर्ग 2च आहे, पण त्यात ऑलरेडी बेकायदेशीर व्यवहार झालेला आहे, म्हणजे त्याला आपण ज्याला ब्रीच म्हणतो, शर्तभंग झालेली आहे. अशा बाबतीत ती वर्ग 1 ची असेल आणि वर्ग 2 म्हणून दिली असेल तर तिला काहीच द्यावं लागणार नाही. वर्ग 2 ची असेल तर ती कोणत्या प्रकारची वर्ग 2 ची आहे ते पाहिलं जाईल आणि त्याप्रमाणे नजराना वसूल करून ते काय शर्तभंग आहे तो नियमित करण्यात येईल. म्हणजे कोणतीही जमीन परवानगीने विकलेली असो की परवानगी शिवाय विकलेली असो, आता सरकार जमा होणार नाही, ती नियमित होईल आणि ती वर्ग 1 देखील होईल. अशा सुंदर तरतुदी या परिपत्रकामध्ये आणि यापूर्वी आपण जो पाहिलेला प्रारूप कायदा होता त्यामध्ये आपण पाहिल्यात. या दोन्ही बाबी शासनाच्या हे परिपत्रक आणि यापूर्वीचा जे काही प्रारूप अधिनियम आला होता तो अधिनियम, दोन्हीही शासनाच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. जर कुणाला मिळालं नाही तर या व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शन आहे त्यामध्ये मेंबर डाउनलोडची लिंक आहे, त्यामध्ये आपल्याला उपलब्ध होईल. शिवाय पहिला कॉमेंट ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी देखील ही लिंक मी आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून देईल. मागचा 182 नंबरचा व्हिडिओ जेव्हा प्रसिद्ध झाला त्यानंतर सर GR द्या, याचा परिपत्रक द्या, याचा GR द्या, असे मला खूप कॉमेंट आलेले आहेत. अनेकांच्या मेल देखील आलेले आहेत. पण कालपर्यंत हा हातात नव्हता. 8 फेब्रुवारीला तो प्रसिद्ध झाला आणि तो आता आपल्या हाती आलेला आहे. तेव्हा तो सर्वांसाठी आपण लिंकमध्ये उपलब्ध ठेवू. ज्यांना ज्यांना म्हणून त्याचा फायदा होईल तो घ्यावा. आपल्या मित्रपरिचितांना सर्वांना तो पाठवावा. हा जर का व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण या व्हिडिओला देखील आपण लाईक करावं. यापूर्वी जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं. आपल्या मित्रपरिचितांना ज्यांना ज्यांना याचा उपयोग होईल अशा सर्वांना हे पाठवावं, पाठवत राहावं, शेअर करावं, शेअर करत राहावं, फॉरवर्ड करावं, फॉरवर्ड करत राहावं. आपण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.